आता पुढची बातमी. बाबासाहेब आगे हत्या प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. माजलगाव न्यायालयाचे आरोपी नारायण फपाळला 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे आणि काहीच दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाली होती आणि याच प्रकरणामध्ये आरोपीला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. माजलगाव न्यायालयाने या संदर्भातला निर्णय जो आहे तो दिलेला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलंय. माजलगावातले भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगेंची निर्घृण हत्या झाली. आगे कुटुंबियांशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय. सीएम साहेब हॅलो हॅलो नमस्कार, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय. आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. काळजी करू नका. कुटुंबाची सगळी काळजी आपण करू. पक्षात सीएम साहेब मुख्यमंत्री. आणि आता शहरांमधल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत सिटी 60 मध्ये. मुंबईतल्या